सर 12वी सायन्सचा विद्यार्थी 2 वर्ष कोचिंग क्लासेसमध्ये घालवतो, त्याच 2 वर्षात पॉलिटेक्निक विद्यार्थी नेमकं काय शिकत असतो? 11वी-12वी सायन्स करणारा विद्यार्थी 2 वर्ष फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी या बेसिक विषयांचा अभ्यास करत असतो. पण पॉलिटेक्निकचा विद्यार्थी मात्र त्याच काळामध्ये जर तो कम्प्युटरचा असेल तर वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस जसे की पायथॉन, सी, C++, जावा, अँग्युलर या विषयांचा अभ्यास करत असतो. पॉलिटेक्निकचा विद्यार्थी त्या ठिकाणी वेबसाईट डेव्हलपमेंट, मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट याचा अभ्यास करत असतो. तो विद्यार्थी जर मेकॅनिकल ब्रँचचा असेल तर तो वेगवेगळ्या मशिनरीज, लेथ मशीन, CNC मशीन, VMC मशीन याचा अभ्यास करत असतो. डिझाईन्स काढत असतो, काही पार्ट स्वतः बनवत असतो, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेत असतो. जर तो विद्यार्थी सिव्हिल ब्रँचचा असेल तर तो स्वतःचे प्रोजेक्ट्स बनवत असतो. तो CAD सॉफ्टवेअरवर स्वतःचे डिझाईन्स बनवून त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन करत असतो. डिप्लोमा करणारा विद्यार्थी हा वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन एक्सप्लोर करत असतो की नवीन टेक्नॉलॉजी कोणती येते. साहजिक आहे, डिप्लोमाच्या अभ्यासक्रमामध्ये 12 आठवड्याचं म्हणजे 3 महिन्याचे इम्प्लांट ट्रेनिंग आहे. या 3 महिन्याच्या इम्प्लांट ट्रेनिंग मध्ये हा विद्यार्थी कंपनीमध्ये जाऊन ऍक्च्युअल जॉब रोल करतो आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्याला प्रॅक्टिकल एक्सपोजर खूप मोठ्या प्रमाणात मिळतं. हाच विद्यार्थी जर आमच्या इलेक्ट्रिकल ब्रँचचा असेल तर इलेक्ट्रिकल ह्या ब्रँच मध्ये तो वेगवेगळे सर्किट्स, ट्रान्सफॉर्मर, हाय टेन्शन लाईन, लो टेन्शन लाईन ह्या सगळ्या गोष्टी बेसिक शिकत असतो. साहजिक आहे की पॉलिटेक्निक करून आलेला विद्यार्थी हा 3+3 असे 6 वर्ष पूर्ण टेक्निकल बॅकग्राऊंडचा असतो. त्याला प्रॅक्टिकल एक्सपोजर जास्त असतं. त्याच्यामुळे हा विद्यार्थी कंपनीमध्ये किंवा स्वतःच्या व्यवसायामध्ये उतरल्यानंतर देखील चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करतो. डिप्लोमा झालेला विद्यार्थी हा इंजिनिअरिंग करताना अत्यंत आत्मविश्वासाने ती डिग्री मिळवतो, कारण त्याचा बेस पक्का असतो आणि तो त्यानंतरही त्याच्या संपूर्ण आयुष्यात ते तांत्रिक ज्ञान त्याचं पक्का असल्यामुळे त्याला पुढे भविष्यात कोणत्याही प्रकारची अडचण येईल.